या व्हिडिओमध्ये तुम्हाला महादेवाचे पिंडाचे दर्शन घ्यायला मिळेल, तर प्लीज ब्लॉग स्किप करू नका. तर वेलकम टू पार्ट 2 त्र्यंबकेश्वर दर्शन. तर आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर आम्ही दोघं जोडी मस्त निघालो सकाळी सकाळी दर्शनाला. तुम्ही बघू शकता जोडी किती छान दिसते, खूप प्रसन्न वातावरण होतं. सुंदर अशी आम्ही फुलाची टोकरी घेतली आणि छान देवाला ते वाहण्यासाठी फुलं घेऊन गेलो. आणि या फुलाचं स्कॅम काय आहे ना, हे पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. कदाचित लेंथ खूप लंबी होईल, पण यामध्ये तुम्हाला महादेवांचं दर्शन नक्कीच होणार. त्यानंतर तुम्ही बघू शकता आम्ही लाईनमध्ये लागण्यासाठी निघालो. तिथे गेल्यानंतर छान अशी लाईन लागली. तेव्हा मला काय वाटलं, अरे बाबा अजिबात गर्दी नाही, आज काही दिवस खूपच चांगला आहे म्हटलं. आणि पांढरा शुभ्र असा ड्रेस घालून मी निघाली. नवीन ड्रेस होता. माझ्या मिस्टरांनी मला 3 ड्रेस घेतले, त्यातला हा देवदर्शनासाठी स्पेशल घेतला होता मी, आणि तो त्याच्यासाठी कामी आला. मला खूप भारी वाटलं. त्यानंतर वेटिंगला खूप थांबलो आम्ही, कारण अनाउन्समेंट झाले होते अर्ध्या मधात गेल्यावर की महादेवांचा भोगचा टाईम झालेला आहे, म्हणजे जेवणाचा. तर ते त्याच्यानंतर तुम्हाला भेटेल. तर त्यामुळे मग आम्ही दर्शन त्यानंतर तुम्हाला भेटेल. मग आम्ही 20-25 म्हणता अर्धा तास पाऊण तास होऊन गेला लाईनमध्ये. तुम्ही बघू शकता पाहता पाहता एवढी गर्दी झाली, एवढी. बाबा माणूस कसं झोपलेला साईड, सॉरी माझ्या लँग्वेजसाठी, पण तो माणूस जिथे तिथे डायरेक्ट लोळून घ्यायचा, झोपायचा. विचित्र लोक असतात बाबा. त्यानंतर मग लाईनमध्ये लागता लागता बघा आपण जवळ आलेलो आहे मंदिराच्या, आणि खूप सुंदर गेल्या गेल्या एवढं प्रसन्न वाटत होतं ना. गरमी होत होती ना, थंडी वाजत होती, एकदम मस्त वातावरण होतं. त्यानंतर दरवाजात प्रवेश केला आणि मस्त अशी बघू शकता पुढे पण किती लाईन, काही VIP लोक पण होते. आणि इथून तुम्ही दर्शन घेऊ शकता. बघा आरशामध्ये तुम्हाला पूर्ण महादेवाचं दर्शन होईल. तर नेक्स्ट पार्ट बघायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.